येशू, तुझ्या नावाला मान आणि गौरव देते परमेश्वरा. तुझं नाव उंच न उंच करते येशू ख्रिस्ता. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस येशू ख्रिस्ता. होय परमेश्वरा, आज आम्ही तुझी स्तुती करत असताना परमेश्वरा तुझं सानिध्य आम्हाला जाणून दे परमेश्वरा. तुझं पवित्र आत्मा तू आम्हाला जाणून दे परमेश्वरा. तुझी उपकार स्तुती करते, तुला आराधना देते परमेश्वरा. आम्ही जी काही उपकार स्तुती करू त्याचा तू स्वीकार कर परमेश्वरा. येशू ख्रिस्ताच्या गोड प्रिय नावात ही प्रार्थना करते म्हणून तू ऐक. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Master. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Master. तुझ्या नावाला मान आणि गौरव देतो परमेश्वरा. तुझी आराधना
धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद Thank you, Lord. Thank you, Jesus, Master God. Thank you, Master. Thank you, Jesus, O Lord. स्तुती आराधना तुला अर्पित करतो परमेश्वर. Thank you, Lord. Thank you, Jesus. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, या साक्षींची वेळ आहे. आज निगडी या भागातून सिस्टर अर्चना आहेत. आपण त्यांची साक्ष ऐकूया. अर्चना जोगदंड सिस्टरांची साक्ष आहे की जसं प्रेयर होत आहे आणि पास्टरांचा पण संदेश आम्ही ऐकत आहोत. तर देवबाप्पाने त्यांच्या जी मम्मी गावाकडे त्या मम्मीला देवबाप्पाने कसं चमत्कारिकरित्या कार्य केलेले ते साक्ष स्वतः अर्चना सिस्टर सांगतील यावेळेस. प्रेज लॉर्ड. धन्यवाद देते येशू बाप्पाला कार्य केलं म्हणून माझ्या जीवनामध्ये. माझी आई खूप आजारी होती. 2 वर्षे ना माझी आई हातुरणात होती. तिला उठताना हाताला हे असं टाक्या देऊ उठावं लागत होते. पूर्ण दुखं झालते. खरडून हा सगळे दुखं झालते. त्यावेळेस मी इथं प्रार्थनाला येऊन दररोज प्रार्थना संदेश ऐकून सारखे प्रार्थना 24 तास घरामध्ये इथं करून माझ्या यात चालायला लागली. म्हणून धन्यवाद देते. माझ्या इथं नाही बाहेर लांब चलत जाते आता. आणि माझ्या आईला पण येशू दिसला की रोज तिनं पण प्रार्थना करते. रोज नाव घेते आणि म्हणते की मला संदेश ऐकायला आणि प्रयत्नामध्ये पण माझा मोबाईल घेऊन जात जा आणि मला ऐकायला लावत जा. मी सारखं नाव घेते धन्यवाद म्हणून. मला पण लय देवाचा आता हे झाले. देवासाठी बकरं घेतलं होतं. तो बकरं विकलं म्हणून माझी आई चांगली झाली. बकरं घेतल्यानंतर माझ्या आईला जास्त झालं. ती बकरं विकून म्हणजे मला कुणीच देवाने नीट केलं नाही. मला येशू बाप्पाने नीट केलं म्हणून मी धन्यवाद देते. म्हणून माझी पण आई सारखी धन्यवाद येशूला आहे. मला पण धन्यवाद येशूला. कोटी कोटी धन्यवाद येशूला. खरंच सिस्टरांची मी साक्ष अशी की त्यांची आई उस्मानाबाद या गावामध्ये राहत आहे. आणि जसं सिस्टर इथं आपल्या प्रार्थने घरामध्ये यायला सुरुवात केली आणि पास्टरांचा पण संदेश जसं आम्ही रविवार आणि शुक्रवार ऐकत आहोत. तर सिस्टर आणि आम्ही सगळेजण मिळून आणि पास्टरांच्या प्रार्थनेमध्ये आम्ही पण सहभागी होतो. आणि सिस्टरांची मम्मी जवळजवळ 2 वर्ष झालं चालत नव्हत्या. पण गेल्याच्या 2 आठवड्या अगोदर देवबाप्पाने प्रार्थनेद्वारे त्यांच्या आईला स्पर्श केले. त्या बिलकुल चालत नव्हत्या. खरडत चालायच्या. खरडून त्यांचे दोन्ही हाताचे कोपरे आणि सगळं म्हणजे शरीर एकदम जखमांनी भरलेलं होतं. पण जसं सिस्टर नेहमी प्रार्थना करायला सांगायचे आणि पास्टर जेव्हा प्रार्थना करायची की आरोग्य स्वीकारा जरी गावाकडे असतील तरी. आणि आम्ही विश्वासाने सिस्टर आरोग्य स्वीकारायच्या. आणि खरोखर 2 वर्षानंतर त्या आजी आता एकदम त्या दिवशी जसं देवबाप्पाने त्यांना स्पर्श केला तर सिस्टरांनी सांगितलं की त्या आजी एकदम पळायला लागलेत. म्हणजे 2 वर्ष जी आजी बेडवर बसून होत्या, देवबाप्पाने पास्टरांच्या प्रार्थनेद्वारे आणि इथं होणाऱ्या प्रार्थनेद्वारे दोन्ही प्रार्थना एकत्र झाल्या. आणि तिकडे देवबाप्पाने गावाकडे एवढ्या लांब जाऊन देवबाप्पाने स्पर्श केला आणि त्यांना आरोग्य दिले. म्हणून आम्ही सगळे गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहोत. आणि सिस्टरांची पण विशेष साक्ष आहे त्यांची की ह्या गेल्या 2 महिन्यापासून जवळजवळ त्यांच्या घरात म्हणजे पैशांचे खूप प्रॉब्लेम होते, अडचणी होत्या. पण जसं पास्टर नेहमी प्रार्थना करायचे की ज्यांचे आर्थिक समस्या असतील तर त्या समस्या निघून जाऊ दे. आणि सिस्टर स्वतः सांगत आहेत की काही नसताना कसं कुठून पुरवठा होत होतं खायला प्यायला. पैसा हातात नसायचा पण कसं काय पुरवठा होत होतं हे म्हणतात माहित नाही मला. पण देवबाप्पाने कशाचीच कमतरता होऊ दिली नाही. म्हणून सगळे गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहोत. धन्यवाद. प्रेज लॉर्ड प्रियांनो, आता आपण त्यांची साक्ष ऐकली. खरोखर आपला परमेश्वर अद्भुत आहे. 2 वर्षापासून त्यांची आई बेडला होत्या. पण फक्त प्रार्थनेद्वारे पास्टर जे ऑनलाईन प्रार्थना करत होते ते सर्व त्या ठिकाणी प्रार्थना व्हिडिओद्वारे ते बघून त्यांनी आशीर्वाद स्वीकारला, आरोग्याने भरले. आज त्यांची आई हंतरून सोडून माझ्या प्रियानं चालत आहे, पळत आहे. फक्त परमेश्वरच करू शकतो. तर आपण सर्वजण मिळून देवाला गौरव देऊया. प्रेज लॉर्ड प्रियांनो, या वचनाची वेळ आहे. तर आपण आपले रेव्हरन्स पास्टर लिनस यांचं स्वागत करूया आणि आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Once again, I welcome you and greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं आपल्या अतुलनीय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत करतो. Before the words, we all just close our eyes and just look to God, my dear people. आणि देवाच्या वचनाकडे वळल्या होता माझ्या प्रिय आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूया.
Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, once again this evening we all come before your throne of grace. परत एकदा परमेश्वर आजच्या संध्याकाळी आम्ही सर्व तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. You are a wonderful God, O Master. प्रभू तू अद्भुत You परमेश्वर are आहेस. holy of holy, O Master. प्रभू तू पवित्र पवित्र परमेश्वर आहेस. Lord, we pray, O Father. प्रभू आम्ही प्रार्थना करतो. We need your anointing, O Master. प्रभू आम्हाला तुझ्या अभिषेकाची गरज आहे. We all want to grow in you, O Lord. प्रभू आम्हाला सर्वांना तुझ्यामध्ये वाढायचं आहे. Holy Spirit, help us पवित्र आत्मा आम्हाला मदत कर, that we may receive the word and increase more and more anointing in our life. जेणेकरून आम्ही तुझं वचन ग्रहण करून स्वीकारून आम्ही अजून जास्तीत जास्त अभिषेकात वाढतो. To know what is the importance of our life. की आमच्या जीवनामध्ये काय महत्वाचं हे समजेल The आम्हाला. importance, what our life for your kingdom work, O Master. प्रभू तुझ्या राज्याच्या कार्यासाठी आमच्या जीवनात काय महत्वाचं आहे Help us, O Lord. हे समजून घेण्यासाठी तू आम्हाला मदत कर. We are thirsty for your word, O Lord. प्रभू आम्ही तुझ्या शब्दासाठी We तहानलेले are आहोत. thirsty, O Master. तहानलेले आहोत. And that is why we have come to you, O Master. आणि म्हणून आम्ही तुझ्या जवळ आलो. Give us that drink, O Master. ती परमेश्वर आम्हाला ते तू परमेश्वर प्याला तू दे. We are hunger, O Master. प्रभू आम्ही भुकेले आहोत For your word, O Master. तुझ्या For शब्दासाठी. your bread, heavenly manna, O Master. प्रभू स्वर्गीय मानासाठी भाकरीसाठी Give us, O Master. आम्हाला ती भाकर दे. We all are ready, O Master. प्रभू आम्ही सर्व तयार Our आहोत. heart and our mind and our soul. Spirit, receive to your word, O Master. प्रभू आमचा जीव शरीर आत्मा तुझं वचन स्वीकारायला तयार आहे. Let this moment, Lord, let flesh not be hindered, our spirit. Let the spirit rule our flesh, O Master. प्रभू आता या वेळेला परमेश्वर आमचं शरीर आमच्या आत्म्यावरती परमेश्वर ते वर्चस्व करू नये तर आमचा आत्मा शरीरावरती वर्चस्व करण्यास ते मदत कर. Help us मदत कर that we may all put to practice in our life, O Master. जेणेकरून आम्ही सर्व आमच्या जीवनात सरावात आणू. Thank you, Father. धन्यवाद पिता Psalms परमेश्वर. 122:6. Let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्रसंहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेममध्ये Thank असू. you, Father. धन्यवाद पिता Thank you, परमेश्वर. Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. I believe you all are blessed and you are growing in the Word of God. मी विश्वास ठेवतो की तुम्ही सर्व आशीर्वादित झालेले आहात आणि तुम्ही देवामध्ये वाढत आहात. Amen. And we all are learning and we need to learn. We need to grow every day as we are walking in the Lord, my dear people. आणि जसं आपण प्रभूमध्ये चालत आहोत माझ्या प्रियांत आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे आणि अजून आपल्याला वाढायचं आहे. Amen. Unless and until we pray and we apply certain things, nothing will change in our life. आणि जोपर्यंत आपण प्रार्थना करत नाही काही गोष्टी आपल्या जीवनात लागू करत नाही तोपर्यंत काही गोष्टी बदलत नाही. Amen. The very importance we need to know from the Bible that how can I become a good servant of God, a good worker of God, my dear people. म्हणून आपल्याला बायबल मधून हे शिकणं फार गरजेचं आहे की आपण देवाचे चांगले सेवक कसे बनणार. Amen. For that we need to practice. त्यासाठी आपल्याला सरावात आणायचं आहे. Not only practice as a blue moon time, my dear people. फक्त काही क्षणासाठी किंवा काही एकदम एका वेळेसाठी असं आपल्याला सरावात आणायचं नाही. कधीतरी आलं तर आपल्याला करायचं इच्छा झालं तर आपण करतो. नो, दॅट्स नॉट कॉल्ड ब्लू मून टाइम, माय डियर पीपल. म्हणजे आपल्या इच्छेनुसार नाही माझ्या प्रियांनो. Spiritual thing is to be practiced daily, our routine life, my dear people. पण माझ्या प्रियांनो आत्मिक जे जीवन आहे ते दररोज आपल्या जीवनात आपण सरावात आणले पाहिजे. Amen. Like to walk in a spiritful journey, my dear people. जेणेकरून माझ्या प्रियांनो आपण एक आत्मिक फळदायी असं जीवन Amen. जगण्यासाठी. Now, as you practice, जसं तुम्ही सराव करता. amen, as you practice, जसं तुम्ही सराव you will करता feel like the spirit will have a growth in your life. मग तुम्हाला असं जाणवतं की तुमच्या आतमध्ये आत्म्याची वाढ होत आहे. Amen. When you practice and the spiritual growth, you will see that the God's grace will abound more and more in your life. आणि माझ्या प्रियांनो ज्यावेळेस तुम्ही आत्मिक गोष्टींमध्ये वाढता ज्यावेळेस तुम्ही सराव करता त्यावेळेस देवाची जी कृपा आहे ती तुमच्यामध्ये जास्तीत जास्त Amen. असते. That is today's a new subject and a very interesting subject. I don't know how can I complete, my dear people. I know it's not one or two second, but 3 parts. But I'll try to complete, my dear people. But it's a very essential, my dear people, to know what is the importance we to be a Lord's work, my dear तर people. माझ्या प्रियांनो आज मी जसं नवीन विषय घेऊन आलो मला माहिती नाही हे 1, 2 किंवा 3 भागांमध्ये होणार आहे पण फार सुंदर असा संदेश आहे की फार अत्यावश्यक अशा गोष्टीबद्दल मी आज तुम्हाला शिकवणार आहे. Amen. It's the heading is essential for the Lord's work. Hallelujah. आणि त्या ठिकाणी सांगितलं आजचं जे शीर्षक आहे देवाच्या कार्यासाठी अत्यावश्यक असलेले गोष्टी. Amen. Essential, very important. Hallelujah. म्हणून महत्वाचं काय अत्यावश्यक काय Amen. आवश्यक आहे. Amen. If there is nothing like essential in your life,
for the God's work, like nothing is there, my dear people. आणि जर आपल्या जीवनामध्ये आवश्यकता कशाची जर हे आपल्याला माहित नाही तर मग काहीच नाही Amen. देवाच्या That is the effectual prayer of righteous man availeth much. That is the word, my dear people. आणि म्हणून माझ्यापर्यंत जो धार्मिक व्यक्ती आहे त्याची जी प्रार्थना आहे ती प्रभावशाली ठरते. Amen. The effectual prayer. Amen. प्रभावशाली Amen. I प्रार्थना. will tell you what is the really the essential. What is the become a good leader, good disciples. What is the essentials that we may have in our life. आणि माझ्यापर्यंत एक चांगला शिष्य बनण्यासाठी चांगला लीडर बनण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये काय आवश्यकता आहे आपण ते पाहतो. Amen. Many times we in a, like a personal life we know what is the essential in our life, but we need to know what is essential for the Lord's work also, my dear people. तर माझ्यापर्यंत आपल्या वैयक्तिक जीवनात आपल्याला माहिती आहे की आपल्याला आवश्यकता कशाची आहे, पण आपल्या त्याच बरोबर आत्मिक स्वरूपामध्ये आपल्याला कशाची आवश्यकता हेही जाणून घेणं Amen. गरजेचं And आहे. we know the essential. If you essential that we need to have the food, and if we not eat the food, we'll all become a weak, my dear people. तर आपल्याला माहिती आहे की शरीराला जर आपण अन्न दिलं नाही तर आपण सर्वजण अशक्त ठरणार. Amen. Essential, very important. म्हणजे ती आपली गरज आहे, Amen. आवश्यकता The आहे. same way to feed our spiritual, what is the essential things we will all for the Lord's work, my dear people. पण तशाच पद्धतीने माझ्यापर्यंत आत्मिक स्वरूपासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे, काय आपल्याला चारायचे ते बघ. Amen. Like a fervency and the supplications. आणि म्हणून माझ्या प्रियानो त्या ठिकाणी Fervency म्हणजे importance of prayer. म्हणजे प्रार्थनेचं जे महत्व आहे, Amen. Fervent prayer. म्हणजे एकदम अशी मोकळी त्याची प्रार्थना. Amen. Like you when you have like a vessel which is greased under that vessel, my dear people. म्हणून माझ्या प्रियाने जसं पात्र असतं त्या पात्राला जसं खालून त्या ठिकाणी ते ग्रीस लावले Amen. जातं. This slip beneath to the vessel of to be launched, my dear people. आणि माझ्या प्रियाने ते ग्रीस लावल्यानंतरच मग त्याच्यानंतर त्याचे पात्र आहे किंवा ती भांडी आहेत ते पुढे देतात. Amen. Cause to same cause to our petitions, my dear people. म्हणजे आपल्या अपेक्षेनुसार त्याला ती मोल देण्यासाठी. आपलं पण असंच petitions असतं प्रभू समोर prayer. Amen. To go easy to the throne of grace, my dear people. म्हणून आपलं पण असंच असतं की ते देवाच्या सिंहासनासमोर सोप्या रीतीने कसं जाणं. जाणं प्रार्थनामुळे fervence that's called and supplication. त्यामुळे आपण प्रभूचं सिंहासन समोर आपण जाऊ शकतो. Hallelujah. Amen. And to place a river of God's purpose in our life, my dear people. आणि म्हणून मग ते देवाची इच्छा आहे ते आपल्या जीवनामध्ये पूर्ण होणे. Amen. The prayer is a hand of our needing, grasping the hands of God's power, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियांचे प्रार्थना आहे ते आपल्या गरजे पूर्ण करण्यासाठी देवाच्या हाताचा तो आपल्यावरती म्हणजे वरदहस्त होण्यासाठी ते आहे. Amen. And we need a unction in our life, and with that unction we need to have that prayer life, my dear people. Without that prayer, the unction of God will not come upon our lives. आणि म्हणून माझ्या प्रियानं प्रार्थनेशिवाय आपल्यावरती देवाचा वरदहस्त होत नाही. Amen. Today I'll teach you something very, very important and interesting, my dear people. It will be really speaking to you, speaking to your life, because I want you should know what is the real Lord's work, my dear people. आणि माझ्या प्रियानं आज जे मी तुम्हाला वचन शिकवणार आहे ते खरोखर तुमच्याशी, तुमच्या जीवनाशी ते निगडीत तुमच्याशी असं बोलणार आहे की देवाच्या राज्यामध्ये कार्य करण्यासाठी किती ते Amen. महत्त्वाचं आहे. I'll give an example and I'll start, my dear people. मी तुम्हाला एक From the उदाहरण Bible. देऊन बायबलमधून उदाहरण देऊन तुम्हाला Amen. पुढे जातो. When you know, read in the Bible from the Matthew chapter 9, 1 to 8, my dear people, where it speaks about Jesus forgives and heals a paralytic, my dear people. आणि माझ्या प्रियानं मी तुम्हाला मत्तई 9 अध्याय 1 ते 8 या ठिकाणी जसं पक्षघाती मनुष्याबद्दल सांगितले त्याच्यातून आपण पाहणार आहोत. Amen. Now, my dear people, when you know there that Jesus has come there, and all the people, that room was filled with the people, and the man was carried there. आणि माझ्या प्रियानं जसं आपण माहिती आहे की या ठिकाणी ज्या ठिकाणी येशू होता संपूर्ण लोकांची गर्दी होती आणि त्या पक्षघाती मनुष्याला त्या ठिकाणी आणण्यात आलं. Amen. But the most interesting thing, how that man was brought before Jesus. पण सर्वात महत्त्वाची जी गोष्ट ती म्हणजे की त्या मनुष्याला येशू समोर कसं आणलं. Amen. Try to understand, my dear people. तर समजून घेण्याचा प्रयत्न करा. Amen. When you read in the second verse, 9 verse 2, it says, and behold, some people brought him to the paralytic lying on a bed, and when Jesus saw their faith and said, paralytic, take it, your son, your sins are forgiven. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं दुसरं वचन सांगत आहे, मग पहा बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा येशू त्याचा विश्वास पाहून पक्षघाती मनुष्याला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. Amen. Now the man was brought before Jesus. आता त्या मनुष्याला येशू समोर आणण्यात आलं. Amen. Now you all know how they brought, my dear people. आणि तुम्हाला सर्वांना माहिती त्या व्यक्तीला कसं आणण्यात Amen. आलं. Amen. They brought I believe the 4 people they brought on their shoulder and brought, my dear people. आणि मी विश्वास ठेवतो माझ्या प्रियाने 4 लोकांनी त्याला खांद्यावरती घेऊन आणलेले आहे. Amen. As the 4 friends are
Paul says, my dear people, where man were like a human instrument to bring that man, my dear people. आणि माझ्या प्रिय जे 4 मित्र होते ते त्या ठिकाणी जे म्हणजे मानवी जे गोष्टी लागतात त्याच्यानुसार त्याला आणण्यात आलं. Amen. 4 friends they brought. Paul said, my dear people. Paul said म्हणजे पक्षघाती माणूस. Amen. That's called my dear people. Hallelujah. आणि 4 मित्रांनी त्या पक्षघाती माणूसाला आणलं. Amen. It's like a human instrument. Amen. Hallelujah. आणि जे मानवी गोष्टी आहेत To त्याच्याद्वारे bring into the contact of the Lord, my dear people. म्हणजे प्रभूच्या संपर्कात येण्यासाठी. Hallelujah. Amen. Was essential. Amen. They brought that man before Jesus. Amen. Before the Lord, my dear people. आणि त्यांनी येशू समोर प्रभू समोर त्या ठिकाणी त्या मनुष्याला आणलं हे अत्यावश्यक होतं. Amen. That is why so there are 4 essential for the Lord's work of a human side, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रिय मनुष्याच्या बाजूने त्या ठिकाणी 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. Amen. Like that 4 human person carried. It speaks about carrying 4 person, not individually, not 1 or 2, 3. It will be unbalanced. But the 4th thing, my dear people, they carried that man to the Lord, my dear people. आणि माझ्या प्रिय जे 4 मित्र होते त्या ठिकाणी म्हणजे अन्न त्यांनी घेऊन आले. त्या ठिकाणी एकाबद्दल सांगितलेलं की चौघांनी एकत्रित येऊन ते आणलं. Amen. Now it's very important to understand, my dear people, like how I can do the Lord's work. आणि माझ्या प्रियाने हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे की मी देवाची सेवा कशी करणार. Amen. See, we are surrounded people of sickness, surrounded of people of in needs, people of many things in our life, and we are in that midst and grow. We want to grow in the Lord, my dear people. आणि माझ्या प्रियाने आपल्या भोवती असे लोक आहेत की आजारी आहेत, गरजवंतू आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचायचे असे बरेच लोक जे गरजवंतू आहेत. Amen. When you see the life of Moses, my dear people, when he was brought the 3 million people out of the Egypt, my dear people, like he was in the surrounding the people, all types of people were surrounded, my dear people. And we see the life of Moses, we see that always there was an intercession of prayer, there was a prayer of prevailing prayer for the people. Hallelujah. आणि माझ्या प्रियांचा आपण मोशेच्या जीवनातून जर पाहिलं तर त्या ठिकाणी जसं मोशेने 30 लाख लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं तर नेहमी मोशे कुठे असायचा, लोकांच्या समुदायाच्या मधोमध असायचा आणि तो नेहमी इतरांसाठी त्यांच्यासाठी प्रत्येक प्रकारचे लोक असतात त्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करायचा. Amen. Now the first point, my dear people, out of the 4, we'll have the first point, it is a prevailing prayer. Hallelujah. माझ्या प्रियांचे 4 गोष्टी आहेत त्याच्यापैकी सर्वात पहिला मुद्दा जे आहे ती म्हणजे मध्यस्थीची प्रार्थना. Amen. प्रचलित प्रार्थना. हाँ, या तो हिंदी में उसको प्राधान्य, amen, prevailing prayer, hallelujah, या प्रबल प्रार्थना, hallelujah. म्हणजे प्रबल प्रार्थना किंवा आपण प्राधान्य देणारी प्रार्थना. Amen. That was in James 5:16. We'll open up a verse for the James 5:16. तर आपण माझ्या प्रियाने याकोब 5:16 उघडूया. Therefore confess your sins to one another and pray for one another that you may be healed. Therefore the righteous person have a great power at his working. Hallelujah. याकोबाचे पत्र 5:16 सांगत आहे, तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. Hallelujah. आपका prayer कैसा प्रबल होगा. Hallelujah. तुमची प्रार्थना कशी प्रबळ होणार. Amen. That's what it says in James 5:16, my dear people. आणि हेच याकोबाचे पत्र 5:16 सांगत आहे. Amen. आपका प्राधान्य क्या है आपके जीवन में? आपल्या जीवनामध्ये तुमचं प्राधान्य काय आहे. Amen. What is that? A prayer should be your priority, my dear people. म्हणजे तुमच्या प्रार्थनेला काय महत्त्व Amen. किंवा काय प्राधान्य Priority आहे. means a prevailing prayer should be there. Not only prayer, but a prevailing prayer should be there, my dear people. म्हणजे प्राधान्य म्हणजे प्रार्थना म्हणजे फक्त प्रार्थना नाही पण ती प्रबळ करणारी प्रार्थना असली पाहिजे. Amen. That's what he says. Confess. Amen. Therefore, confess your sins to one another. आणि Hallelujah. म्हणून काय सांगितलं की आपली जी पातकी आहे ती एकमेकांजवळ कबूल And करा pray for one another. आणि एकमेकांसाठी Oh, प्रार्थना करा. hallelujah. So important. Then it will work. Then the person will be healed. Then the people will come out of the problem. Then the people will be come out of the situations, my dear people. आणि ज्यावेळेस कबुली करता एकमेकांजवळ एकमेकांसाठी प्रार्थना करा त्याच्यानंतर मग परिस्थिती बदलणार, त्याच्यानंतर ती प्रार्थना प्रभावशाली ठरते, त्याच्यानंतर आरोग्य मिळणार. I've seen the people in my life, my dear people, in my journey life, my dear people. I've seen the people, all types of people around me as Lord has
shown me many things, my dear people. आणि माझ्या प्रियानं माझ्या ह्या प्रवासामध्ये मी अशा अनेक प्रकारचे लोकांना पाहिले, जसं मला परमेश्वराने लोकांना दाखवले माझ्या अभोवती अशा अनेक प्रकारचे लोक. But I'm really amazed, shocked, my dear people. You many a times a person who involves with a man of God or any servant of God, we see that them, the my dear people, they many a times they lie also. They speak also different way, and as they see something and they change and they lie to a man of God, my dear people. आणि माझ्या प्रिय जसं मी फार चकित पण आहे की जसं जे देवाच्या सेवकासोबत जे लोक राहतात त्या ठिकाणी अनेक वेळा ते देवाच्या सेवकासोबत खोटंही बोलतात आणि ते वेगळ्या पद्धतीने बोलतात. And many things they hide also, my dear people. आणि अनेक गोष्टी म्हणजे ते लपवतात देखील. See, nothing will go of that man of God. What will hinder you? That person, what he speaks will hinder his life, not that man of God, because he is very clean and he doesn't know. He has only one thing, that I should pray and intercede for that person, my dear people. आणि माझ्या प्रियानो देवाच्या सेवकासाठी असं काही अडखळ असं बनत नाही, पण जो व्यक्ती लपवतो त्या व्यक्तीसाठी ते अडखळ बनतं, कारण की देवाच्या सेवकाची फक्त एकच अपेक्षा असते की त्या व्यक्तीसाठी त्यांनी प्रार्थना करावी, मध्यस्थी करावी. If I see my perspective, my point of view, I only see that every members of the sheep should grow and be strong and be blessed in all the area, my dear people. आणि माझ्या दृष्टीने तुम्ही पाहिलात माझ्यापर्यंत माझं एकच असतं की त्या ठिकाणी जे प्रत्येक माझा सभासद आहे तो देवाच्या राज्यामध्ये वाढलं पाहिजे, त्यांची वाढ कशी. That is my prayer, that is my prevailing prayer, that every fervent prayer and supplication I make to God every day, my dear people. आणि माझी अशा प्रकारची प्रार्थना असते प्रत्येक सभासदासाठी की त्यांची वाढ कशी होईल, अशी मी अशा प्रकारची प्रबळशाली प्रार्थना मी करतो. It's not only prayer. When the Lord leads me, I pray for fast and I pray for them also, my dear people. म्हणजे फक्त मी प्रार्थनाच करत नाही, पण ज्यावेळेस मला परमेश्वर मार्गदर्शन करतो त्यावेळेस त्या व्यक्तीसाठी उपवासाची प्रार्थनाही करतो. But I've seen the people, they hide things, they lie, and how it can be the God's work be done through them when they lie. They lie to me. They lie to God. God is watching their hearts, watching their mind, watching their attitude, my dear people. आणि माझ्या प्रियानं जसं ते माझ्याशी खोटं बोलतात ते, पण त्या ठिकाणी ते परमेश्वरापासून लपू शकत नाही, ते परमेश्वराशी खोटं बोलत आहेत, ते परमेश्वर सर्व काही पाहत आहे. Is nothing is there, my dear people. Why should why they lie? I don't understand many a time, my dear people. आणि माझ्याशी का खोटे बोलतात तेही मला अनेक वेळा समजत नाही. Why they hide many things, I don't know, my dear people. अनेक गोष्टी का लपवतात तेही मला समजत नाही. All this journey, it's not particular now, my dear people. From there till now, I've seen the people, but I'm amazed, my dear people. I never saw the people and he has to go down in his life. I've always that the person should come up in his life, because that is the God's purpose and the plan for their life, my dear people. आणि फक्त आताच अनुभव नाही सांगत की माझ्या पूर्ण जीवनाच्या प्रवासातला मी अनुभव सांगते माझ्या प्रियानं, पण माझी फक्त एकच अपेक्षा असते की त्या व्यक्तीने कधी खाली जाऊ नये, पण ते प्रभूमध्ये अजून वर यायला पाहिजे. In my life, I was working with the man of God, my dear people. ज्यावेळेस मी देवाच्या सेवकासोबत काम करायचो, I used to tell everything of my life. This is my problem. This is my problem. Pastor, please pray. See, when we say half of the burden is gone, my dear people, and that when the servant of God, when he goes in the prayer, surely he remembers in the prayer, my dear people. आणि माझ्या प्रियानं ज्यावेळेस मी त्या देवाच्या सेवकासोबत काम करायचो, माझ्या प्रत्येक गोष्ट मी त्यांना सांगायचो, कारण की ज्यावेळेस मी त्यांना सांगतो आपण तर जे अर्धत ओझं तिथंच निघून जातं आणि बाकी सर्व ते प्रार्थना देखील त्यासाठी मध्यस्थी. I feel the confident. Yes, I've given my message to my servant who will pray for me, and surely things will change in my life. आणि एक असा आत्मविश्वास येतो की हो, मी माझ्या त्या देवाच्या सेवकाला त्या ठिकाणी मी निरोप पोहोचवलाय आणि ते प्रार्थना करणार आहेत, गोष्टी बदलतील. Anything it will be my problems of my life, your blessing in my life, anything. I should say, let anything, because my heart is clear. My heart, what I say, that my God may lift me up. That is why I am saying, it is nothing that I should hide. That man of God should not know anything of my life, my dear people. I should say, why? Because he must pray that when God reveals something to me, God will be exalting and God will speak through him and he will speak to you also, my dear people. आणि माझ्या प्रियानं फक्त सांगण्याचा हेतू हाच आहे की कारण ते देवाचे सेवक प्रार्थना करतात, मध्यस्थी करतात, त्याच्यासाठी आपल्या उन्नतीसाठी ते चांगलं असतं आणि म्हणून ते त्या गोष्टी आहेत ते आपण लपू नये किंवा खोटं बोलू नये. See, that is why it's very important, my dear people. See, prevailing prayer. That is called a prevailing prayer. We need to pray with deep, my dear people, and pray to God.
आणि म्हणून माझ्या प्रियानं आपल्याला फार खोलवर अशी प्रबळ अशी प्रार्थना करायची आहे. Amen. That is why it says the prayer of a righteous person has a great power as it working, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रिय नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. Amen. Pray for one another. एकमेकांसाठी प्रार्थना करा, Confess the sins पापांची कबुली करा to one another. एकमेकांजवळ. So important. हे What फार rightly महत्त्वाचं the आहे. James says here, my dear people. याकोब या ठिकाणी अगदी स्पष्ट सांगत But आहे. are you doing that, my dear people? पण आपण हे करत आहोत We are का? not doing, my dear people. आपण हे करत नाही Many माझ्या. I've seen the disciples. They are not doing, my dear people. अनेक शिष्यांना मी पाहिले की ते असे करत नाही. Forget about the forgiving, my dear people. क्षमा करणं तर सोडूनच I've द्या. seen, my dear people, when I see the people who put the prayer request in the group, my dear people. ज्यावेळेस लोक प्रार्थनेच्या विनंत्या ग्रुपवर टाकतात. Don't misunderstand, but there's a correction. But you all are praying person. I know, my dear people. तुम्ही सर्वजण प्रार्थनेचे व्यक्ती आहे, मी असं काही गैरसमज करून घेऊ नका. I mean, the people put for the for prayer request. They all immediately we see they put the praying. Oh, I'm really happy. They're good at the praying. आणि ज्यावेळेस कोणाच्या प्रार्थनेच्या विनंत्या येतात त्यावेळेस मी नेहमी पाहतो की सर्व लोक त्या ठिकाणी हो प्रार्थना करतो असं त्या ठिकाणी रिप्लाय येतो. But are you sat down and prayed for that person? पण तुम्ही त्या व्यक्तीसाठी बसून प्रार्थना करताय का? फक्त ते आले म्हणून prayer request praying सांगितलं. It is very, I see how casual they might be. They immediately respond. But are they sat and prayed for that person? म्हणजे लगेचच त्या ठिकाणी त्यांनी रिप्लाय केला की हो आम्ही प्रार्थना करतो, पण त्या ठिकाणी ते लगेच बसून अगोदर त्यांनी प्रार्थना केली का? केली का? What I always check. What I do. Many times I said I like pray. Yes, I know my time will come. I'll pray. And when I saw I put prayed there. Why? Because don't worry, brother. I'm already prayed for you. See, when many times we should know and understand, my dear people, how we put the words. I mean, we only say or doer, my dear people. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं मी नेहमी त्या ठिकाणी स्वतःला तपासून पाहत असतो, कारण माझे जास्त वेळ प्रार्थनेच्या असतात किंवा मी लगेच प्रार्थना जर केलेली असेल तर मी प्रार्थना केली ब्रदर काळजी करू नका, मी अशा प्रकारे त्या ठिकाणी रिप्लाय करत असतो. कारण माझ्या प्रियांनो आपल्याला नेहमी बोलणारे नाही तर करणारे व्हायचं आहे. है ना? कधी कधी प्रेइंग टाकतो विसरून पण जातो. हालेलुया. प्रार्थना करायचंच वेगळंच है ना. हम प्रार्थना भी नहीं करते कभी कई बार, सिर्फ डाल देते प्रेइंग. हाँ चलो, बट गॉड अंडर नोज. ओके यू रिमेंबर. बट are we serious? A real disciples, a leader will, okay, put praying, come on, next moment or that half an hour moment you will, I know you'll go to the prayer, come on, sit down and pray. Oh, prevailing prayer for that person, my dear people. आणि माझ्या प्रियस आपण असा मेसेज टाकतो की हो आम्ही प्रार्थना करतो म्हणून त्या क्षणाला किंवा त्याच्या अर्धा तासाच्या दरम्यान लगेच बसून अशी प्रबळ प्रार्थना केली पाहिजे. Hallelujah. Are you understanding, my dear people? तुम्हाला समजत आहे That's माझ्या in प्रियांनो? the 13th verse it says, if anyone 5:13, if anyone among you suffering, see that, hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रियाने याकोबाचे पत्र 5:13 सांगत आहे, तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय? भोगीत आहे का? See that. Very important. हे फार Is महत्त्वाचं आहे. anyone among you suffering? तुमच्यामध्ये कोणी दुःख भोगीत आहे Let काय? him pray. त्याने प्रार्थना करावी. Hallelujah. Amen. Is anyone cheerfully? Let him sing praise, he says. कोणी आनंदित आहे काय? तर त्याने स्तोत्रे गावी. Amen. If you know that person is suffering, let him pray. जर तुम्हाला माहिती की ती व्यक्ती दुःखात आहे तर त्यांनी प्रार्थना करावी. Amen. A leader should always stand up and say, yes, don't worry, brother, sister, auntie, whatever, you know, yes, don't worry, I'm praying for you. That confidence we need to give, my dear people. आणि जर अशी कोणी व्यक्ती दुःख सोसत असलं त्या ठिकाणी जे लिडरशिप असतील त्यांनी सांगितलं पाहिजे, आंटी ब्रदर सिस्टर किंवा जे कोणी व्यक्ती असतील त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही काळजी करू नका, आम्ही प्रार्थना करतोय. Amen. The prayer, you have to encourage them. That is the first point. That's the prevailing prayer. We need to say, yes, don't worry, I know you're suffering, you're no problem, but unless and until you tell to a person or pastor, my dear people, how he can pray, my dear people. Many a times we hide many things in your life. Hiding is not a solution. By telling, see, if you go to a doctor, my dear people, you say if you have a heart pain and you say nothing is there, how the doctor will give a treatment, my dear people. तर माझ्या प्रियांनो म्हणून त्या ठिकाणी आपल्याला फक्त प्रार्थनाच नाही पण त्यांना आपल्याला त्या ठिकाणी प्रोत्साहन देखील करायचं आहे. जशा पद्धतीने आपल्याला त्यांना सांगायचं आहे. जो पण बोलणार नाही पास्टरना आपण कळवणार नाही तर आपल्याला कसं कळणार की पास्टरना कसं समजणार की आपल्याला काय त्रास आहे. जसं आपण डॉक्टरांकडे जातो, आपण आपला आजार लपवत नाही, त्यांना स्पष्ट सांगतो की मला काय दुखत आहे. है ना? उस व्यक्ति का अगर हृदय दुखता है, वो बोलता है मैं कुछ नहीं होगा, सिर्फ मुझे टेस्ट करो. What he will test you?
जर त्यांच्या हृदयामध्ये वेदना असतील आणि ते सांगणारच नाही, ते फक्त म्हणतात की मला तुम्ही अगर तुम तपासा. बोलेंगे मेरा हृदय दुखता है तो वो हृदय का ही चेक करेगा वो आपके जीवन आपका शरीर में. हालेलुया. जर डॉक्टरांना सांगितलं पेशंटने की माझ्या हृदयामध्ये वेदना आहे, तर मग ते हृदयाला चेकअप करणार. Hallelujah. Same way, if you have a problem, take counsel. It is not coming low. I tell you, I have done in my life. I went. See, that is why today I stand and say, my dear people, I went, I discussed, I told, this is my problem, this is the thing I am doing. See, many a time by telling, 50 to 70% goes your problem solved. Hallelujah. The burden is rolled away as you're saying to Jesus, my dear people. आणि माझ्या प्रियानं मी स्वतः हे केलेलं आहे, कारण की मी जायचो, मी सांगायचो, मी बोलायचं. कारण ज्यास आपण बोलल्याने काय होतं, जवळजवळ आपल्या 50 ते 60% त्या ठिकाणी अर्ध ओझं निघून जातं. बाकीचं सर्व काय आपलं म्हणजे प्रार्थनेने उत्तर. Amen. And he says, let him pray. If anyone cheerful, let him praise him. See, this is also very important. If God has blessed me, I have to go and tell, Pastor, God has blessed me. God has blessed me this. This person has blessed me. This person has blessed me. I tell you this last week also, I tell you, God has such a wonderful, He knows the heart and He blesses my dear people. आणि माझ्या प्रियानं जसं या वचनात सांगितले, कोणी आनंदित आहे काय, तर त्याने स्तोत्रे गावी. तर होय माझ्या प्रियानं, ज्यावेळेस देवबाप्पा तुम्हाला आशीर्वाद करतो, तुमच्या जीवनात चमत्कार करतो, तर तुम्ही सांगितलं पाहिजे की हो पास्टर, मला देवबाप्पाने आशीर्वादित केलेलं आहे. देवबाप्पाने या लास्ट म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये इतके अद्भुत कार्य केलेले आहेत. Amen. I used to go and tell. आणि मी जाऊन सांगतो. सांगितलं. Amen. In my days when I was working, my dear people. ज्यावेळेस मी अगोदर त्या मंडळीत सेवा करायचो, मी जाऊन सांगायचो. Amen. And I used to praise God. आणि मी देवाची स्तुती If करायचो. anyone cheerful, let him praise. I used to praise and I used to go and tell, Pastor, प्रभु ने मुझे ये कार का आशीर्वाद दिया. लोगों ने घर पे आके मुझे आशीर्वाद दिया. See, I used to go and tell. On the stage, I used to stand and tell. See, this is the blessing. This is the where you can sing praises and give glory to God, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रिय, मी त्या ठिकाणी ज्यावेळेस मंडळीत होतो, तर मी जायचो, त्यांना सांगायचो, देवबाप्पा मला समजा गाडीचा आशीर्वाद दिला, तर मी गाडीचं सांगायचो. मला देवबाप्पा लोकांनी अशा पद्धतीने आशीर्वाद बनले, तर तेही मी सांगायचो. जाऊन वेदीवर मी सांगायचो, देवाचा गौरव I करायचो. know in those time, my dear people, when I was mobile was necessity, but my mobile was very old and it was not working in those time, my dear people. आणि त्या काळामध्ये माझ्या प्रियानं मोबाईल ही फार आवश्यकतेची गरज होती त्यावेळेस, पण त्यावेळेस त्या मोबाईल मध्ये चालू होऊन व्यवस्थित चालत नव्हता. The person, God put the burden and He gave me, my dear people. आणि परमेश्वर एका व्यक्तीच्या हृदयात ओझं घातलं, त्यांनी That मला time ते it was मोबाईल दिला. Android mobile has come that newly and He blessed me, my dear people. आणि त्यावेळेस नवीनच अँड्रॉइड मोबाईल आले, तर त्यांनी मला त्या मोबाईलचा आशीर्वाद दिला. I was rejoiced. मी आनंद केला. I told everyone, see how God blessed me. आणि मी सर्वांना सांगितलं की पहा देवाने मला कसा I आशीर्वाद did दिला. not hide anything in. I did not hide from any man of God. I had not hide about anything. What I did, I went and I glorified. That He says, if anyone should, let him praise. I always, what God has blessed me, I proclaimed, I confessed, and I glorified God, my dear people. आणि माझ्या प्रियाने जे काय मला परमेश्वर नेहमी आशीर्वाद द्यायचा, मी कधी ते लपून ठेवलं नाही, पण मी नेहमी त्याच्यासाठी काय करायचं, देवाला गौरव द्यायचो आणि इतरांनाही मी सांगायचं परमेश्वराने मला कशा सहज पद्धतीने आशीर्वाद दिला. Amen. I know some people are very good people also in every time, in whatever they do, my dear people, every step in their studies also, my dear people, any buying the houses or buying the vehicle, anything, first priority first for any for job also entry, they first call me, Pastor, please pray, I am giving into it, I am going for a job, God has blessed with a home. They called me and they have get prayed from me, my dear people. आणि माझ्या प्रियाने असे चांगले लोकही आहेत की जे प्रत्येक वेळेला समजा नोकरीचा इंटरव्ह्यू देखील ते द्यायला जात असतील तरी ते फोन करतात, गाडी घेतली, घर घेतलं, कोणत्याही स्वरूपाची प्रार्थनेची विनंती असेल ते प्रथम मला फोन करून सांगतात की पास्टर असं आहे, प्रार्थना करा. Last week I will tell you one example, what I prayed, what was my privilege prayer, God answered my prayer, my dear people. आणि माझ्या प्रिय, जसं माझी जी प्रबळ प्रार्थना होती गेल्या आठवड्यामध्ये, खरोखर परमेश्वराने त्या प्रबळ प्रार्थनेचं उत्तर दिलेलं The आहे. brother called me for the prayer for he bought a vehicle, hallelujah, new vehicle. आणि एका भावाने मला बोलवलं, ज्यांनी एक नवीन गाडी घेतली, प्रार्थनेसाठी ते बोलवले. Amen. And they are great blessing for the church, to the church also, my dear people. आणि ते चर्चसाठी फार मोठं So I आशीर्वाद. said, okay, I'll come, I said. आणि मी बोललो की ठीक आहे, मी येतो. Before going, I was on my kneel down and I praying आणि जाण्या अगोदर मी गुडघ्यावर बसून प्रार्थना केलो that morning. त्या सकाळी. And I said, Lord, आणि मी म्हणालो, I'm प्रभू going there. मी जात आहे तिकडे. I met everyone, but I want to meet that brother who never met me, I said. आणि मी प्रभूला म्हणालो की प्रभू, मला त्या भावाला भेटायचं ज्या भावाला मी कधीच भेटत नसतो. मला आज He ते भाव never भेटायचं. comes, any housewarming or anything. All families are there, but that brother, he never meets me. म्हणजे ज्यावेळेस पण ते घरी प्रार्थनेला बोलवतात, ते त्यांचं संपूर्ण कुटुंब भेटतं, पण त्यांच्या घरातले एकच फक्त भाऊ जे ते I भेटत said, नाही. Lord, divinely you meet me that I should
speak to him and speak about you. I want to say, I pray to God. आणि प्रभूकडे मी अशी प्रार्थना केली, प्रभू तू दैवीरित्या त्यांची माझी भेट घालून दे, जेणेकरून मला त्यांच्याशी बोलता I येईल. prayed in tongues. मी अन्य भाषेत प्रार्थना I केलो, prayed and prayed. मी प्रार्थना And I केलो went, my dear people. आणि मी गेलो माझ्या And I प्रियानो. parked my vehicle. आणि जसं माझी गाडी पार्क केली, Usually that brother who called you, that brother used to come, but never. But I saw that brother whom I prayed, he said to all, "A pastor has come, pastor has come." Hallelujah. आणि नेहमी ज्यावेळेस मी गाडी लावतो तो ज्या भावानी मला फोन केलेला असतो तो भाऊ येतो, पण या वेळेला मी ज्या भावासाठी प्रार्थना केली की परमेश्वर त्यांची भेट व्हायला पाहिजे, ते भाऊ म्हणाले की पास्टर आले, पास्टर आले. Oh, he came and received me. त्यांनी येऊन माझे स्वागत केलं He said, "Praise the Lord, pastor." आणि ते येऊन मला म्हणाले पास्टर प्रेज And then we were inside the house. आणि मग आम्ही घरात गेलो. I tell you, he sat before me and I talked and talked. I spoke about Jesus. I spoke about the things, and I was so happy. And I told all of them. I prayed especially for brother that the brother should meet me, and the brother got, and the joy was in everyone's heart, my dear people, and more the joy was there. But God answered the prevailing prayer. Hallelujah. आणि माझ्या प्रियाने जसं आम्ही आत गेलो, मग ते भाऊ माझ्या समोर बसले, आम्ही एकमेकांशी बोललो आणि मी त्या संपूर्ण कुटुंबाला पण सांगितलं की मी खास भावासाठी प्रार्थना करून मी या ठिकाणी आलो आणि संपूर्ण घरामध्ये तो देवाचा आनंद 2 to 3 आला. hours he was not left me, my dear people. जवळजवळ 2 ते 3 तास ते मला And I said to that सोडलेले. brother, I prayed specially for that. You have to meet me. I said, आणि मी त्या भावाला सांगितलोय की ब्रदर मी तुमच्यासाठी खास प्रार्थना करून या all ठिकाणी आलो. the joy was there. प्रत्येकाच्या And चेहऱ्यावर आनंद then we होता. prayed I'm praying for the car also, that vehicle they brought. आणि ज्याने ती जी गाडी जी कार घेतली त्याची पण प्रार्थना He केली sat next to me. आणि ते Hallelujah. माझ्या बाजूला बसले. He sat next to me. ते माझ्या I बाजूला बसले applied the oil upon his forehead. आणि मी त्यांच्या माथ्यावरती प्रार्थनेचं तेलही I लावलं. prayed for him. त्याच्यासाठी I प्रार्थना prayed for the केली. vehicle. त्यांच्या गाडीसाठी Again we went प्रार्थना केली. inside. परत आम्ही आत We गेलो. prayed for आम्ही everything. सगळ्या गोष्टींसाठी प्रार्थना What a केली. joy was किती there. मोठा आनंद माझ्या What a प्रिया. joy. किती मोठा आनंद. We have discussed so many things. आम्ही अनेक गोष्टी बोललो. That is the prevailing prayer. ती प्रबळ प्रार्थना आहे. Hallelujah. Amen. Amen. It is so important in our life. हे फार महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. Amen. Amen. That is why if anyone cheerfully, let him sing praises, he says. आणि म्हणून काय सांगितलं, कोणी आनंदित आहे काय तर त्याने That's स्तोत्र why गावं. Psalms 50 verse 14 says, आणि म्हणून स्तोत्र संहिता 50 verse 14 and 15, offer to God a sacrifice of thanksgiving and perform your vow to the Most High and call me in the days of trouble, and I will deliver you and glorify you, he says. आणि स्तोत्र संहिता 50, 14 व 15 सांगत आहे, देवाला आभारूपी यज्ञ कर, परात्परापुढे आपले नवस फेड आणि संकट समय माझा धावा कर, मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील. Oh, hallelujah. See, offer to God a sacrifice of thanksgiving काय and सांगितलंय? perform your vow to the Most High, it says. म्हणून देवाला आभारूपी यज्ञ कर, परात्पर देवापुढे आपले नवस फेड. And in Ephesians 5:19 says, very beautiful, it says, addressing to one another. आणि इफिस 5:19 सांगत आहे, Addressing to one another in psalms and hymns and spiritual song, singing a melody to the Lord with your heart. Hallelujah. इफिस 5:19 काय सांगते की स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा, आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. एकमेकाला म्हणून दाखवा. लपून लपून करतात. I know, my dear people. God, people do that, my dear people. See, we need to really enjoy. We need to enjoy with the believers. We need to enjoy with the pastor. Enjoy with the leadership. Come fellowship, my dear people. Many a times we something make mistakes or do, my dear people. We go backward, my dear people. But I tell you, what is there? God blesses you, glorify. If you are suffering, tell, we pray. See, if your suffering is gone, glorify. See, so simple to understand. Then the God's work will be done. As a leader, we need to know and we need to do, my dear people. तर माझ्या प्रियांना आपण लीडर म्हणून आपण या ठिकाणी कसं आपण एकमेकांना सांगितलं पाहिजे. आपण सर्व गोष्टी म्हणजे जर काही त्रासात असेल, दुःखात असेल तर प्रार्थनेसाठी सांगितलं पाहिजे. देवपणे आशीर्वाद दिला तर आपण देवाच्या गौरवासाठी सांगितलं पाहिजे. एकमेकांपासून लपवलं नाही पाहिजे. Amen. That's what in James 5:14 when you read it says clearly, says, anyone among you sick, let him call the elder of the church. Elder, he says. आणि म्हणून Hallelujah. याकोबाचे पत्र 5:14 काय सांगते, तुम्हापैकी कोणी दुःखनाईत आहे काय तर त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे. See that? Why he said? का सांगितले असं? Call the elder of the church. चर्चच्या वडिलांना का बोलवा? Amen. नाहीतर आपलं दुखणं आपल्याकडे सांगायचंच नाही, गप राहायचं, सांगायचंच नाही. Amen.
That is why when the cancer is in the first stage, we can have a treatment. When it goes to the fourth stage, my dear people, doctors say, I cannot do nothing, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रिय कॅन्सर जो होतो तो पहिल्या टप्प्याला असेल तर जर डॉक्टरांकडे गेलं तर त्याचे उपचार होऊ शकतात, पण जर चौथ्या टप्प्याला ते पोहोचलं तर डॉक्टरही म्हणतात की मी काही करू शकत नाही. Amen. Same way, we know that we know. I know the problem. I tell them immediately. Come on, go and pray. Say, please pray that God will answer your prayer. That is why He says, let him pray him, anoint with him oil in the name of the Lord. Hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रियांचा होतो पण दुःख नाही कसं तर त्यांनी लगेचच जाऊन वडिलांना सांगावं, मंडळीच्या वडिलांना, आणि मग त्यांनी येऊन प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओनवून प्रार्थना करावी. Hallelujah. तेल लगा के हमें प्रार्थना करना है. तेल लावून प्रार्थना करायची. अभिषेक से हमें प्रार्थना करना है. अभिषेकाने आपल्याला प्रार्थना करायची आहे. Hallelujah. We need to pray a very prevailing prayer. आपल्याला फार अशी प्रबळ प्रार्थना That's what करायची. Mark 6:13 also says, and 6:18. You see, they cast out many demons. 6:13, many demons, and anointed with oil with their hand, many who were sick and healed. He says, and the 18th says, and they pick up the serpent, and they will hand sick. They will hand, and if they drink the deadly poison, it will not hurt them. They will lay their hand the sick and they will recover. आणि मार्क 6:13 सांगत आहे, पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तेलाभंग्य करून बरे केले. Amen. With oil, pray. तेलाद्वारे. Amen. Also 6:18 and 16:18 also says. आणि 16-18 ही सांगत आहे त्या Amen. It ठिकाणी. says when you pick up the serpent, hallelujah, they will with their hands, and if they drink any deadly poison, it will not hurt them also. This is what the word says. आणि 16-18 मार्क 16-18 काय सांगते की सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखनाईतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. बरे होतील. That faith, that anointing faith. Hallelujah. तो म्हणजे अभिषेकाचा विश्वास. Amen. That was in James 5:15. He says, therefore, and pray of faith will save one who is sick, and the Lord will raise him up. If he has committed sin, he will be forgiven. Hallelujah. आणि याकोबाचे पत्र 5:15 सांगत आहे, विश्वासाची प्रार्थना दुखनाईतास वाचविल आणि प्रभू त्याला उठविल, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. क्षमा होईल. पाप केलं तर क्षमा होईल. है ना? पाप केलं तरी पण लपवलं तर क्षमा होणारच नाही. Amen. He will be gone the sick and sick, my dear people. आणि जर पाप करून जर क्षमा त्यांनी लपवलं तर ते अजून आजारातच जातील. First, a leader should be having a prevailing prayer for everyone. Hallelujah. आणि म्हणून जे प्रथम जे लिडरशिप आहे त्यांनी सर्वांसाठी प्रबळ अशी प्रार्थना केलेली Amen. पाहिजे. That's what in 5:16 says. Therefore, confess your sins to one another, pray one another that you may be healed. Hallelujah. आणि याकोब 5:16 सांगत आहे, तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. Confessing one to one another. एकमेकांजवळ कबुली द्यायची. Very important. हे फार महत्वाचं आहे. Amen. Don't go here and there for confessing. If you hurted, if you have cheated, that person rectify. That is the leadership. तर इकडे तिकडे जाऊ नका माझ्या फ्रेंड. जर तुम्ही दुखावले गेलेला आहात तर तुम्ही जर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला जाऊन बोला आणि तुम्ही ज्या एकमेकांना. व्यक्तीशी झालेलं त्या व्यक्ती जाऊन बोला, सगळ्यांना सांगू नका. Hallelujah. Very important. हे फार महत्वाचं आहे. Amen. आमेन. That your prayer may be answered. जेणेकरून तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळेल. Amen. We have a hurt feeling in your heart and we coming and praying. I tell you, nothing will work. It is like watering, my dear people. On the water only, my dear people. जर आपण हृदयामध्ये फक्त जर साठवूनच ठेवलं, ते मला वेदना होता त्या हृदयामध्ये त्या गोष्टींचं किंवा त्या व्यक्तीमुळे, तर तुमच्या कोणत्याच प्रार्थनेला उत्तर मिळणार नाही. माझ्यापर्यंत सर्व काही पाण्यावर पाणी. I know many times I conduct the prayer also. When I meet the people, I see the people are burdened and they don't want to share. I also never said, come on, say. They carry the burden, but they cannot pray because they have burden. They have something that. They might be good 90%, but the 10% something is there. It is hindering their mind and their body. They cannot able to come up in their things of the work, my dear people. तर माझ्या प्रियांच्या कधी मी मीटिंग कुठे बोलवतो तर त्या ठिकाणी मी पाहत असतो की ते जे सांगत नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं की त्यांचं ते जे लक्ष आहे ते त्या ठिकाणी नसतं, आणि 90% जरी ती व्यक्ती चांगली असेल तर ते 10% त्या गोष्टीमुळे त्या गोष्टीवरती मात करू शकत ना. नाही. कधी कधी असं असतं, आपल्याला वाटतं का खूप काही गोष्टी, पण समोरच्या व्यक्तीमध्ये काहीच नसतं, पण शैतान आपल्या मनामधून he puts
that thing in your heart and your mind, and you will see you unnecessary you get troubled. But clear it, my dear people. The things will work it more for the work of God, my dear people. आणि माझ्या प्रियानं सैतान मग त्या ठिकाणी काही नसताना पण तो घालून जातो. मग त्याच्यापेक्षा माझ्या प्रियानं एकमेकांकडे तुम्ही बोलून जे प्रबळ अशी प्रार्थना करा. Amen. See, what every Christian should know, my dear people. तर प्रत्येक ख्रिस्तीने काय जाणून घेणं गरजेचं आहे. Amen. There is a prayer like a ineffective prayer and a useless prayer also, my dear people. आणि माझ्या प्रियानं अशी पण प्रार्थना असते की त्या ठिकाणी ती प्रभावशाली नसते आणि ज्याला काही अर्थ Amen. नसतो. And God does not hear that prayer. Amen. आणि Hallelujah. परमेश्वर अशा प्रार्थना ऐकत So, my नाही. dear people, I want to tell you, my dear people, like we see in the next how the Elijah prayed. I'll give 3 illustration and I'll compare what every Christian should know. The prayer, the effective prayer and the useless prayer also, my dear people. तर माझ्या प्रियानं जसं आपण पुढच्या आठवड्यामध्ये पाहूया त्या ठिकाणी एलियाने कशा पद्धतीने प्रार्थना केली, प्रभावशाली प्रार्थना कशी असते किंवा अर्थ नसलेली प्रार्थना कशी आहे. Amen. People are praying, the ineffective prayer are there. म्हणजे प्रभाव नसलेली प्रार्थना देखील And करतात very useless prayer, my आणि dear ज्याला people. काही अर्थ नाही अशी Amen. प्रार्थना. Now I'll teach about the effective, how the effective prayer is also, my dear people. आणि मी तुम्हाला कशी प्रभावशाली प्रार्थना कशी करायची तेही शिकवेन. I'm going a little slow that you may understand, my dear मी people. थोडंफार हळूवार झालं जेणेकरून तुम्हाला समजेल. I want you all should grow in the Lord. माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी देवामध्ये I वाढावे. want you should forgive one another and grow in the Lord. माझी इच्छा आहे की तुम्ही एकमेकांना क्षमा करून प्रभूमध्ये वाढावे. I want you should not be dried because of your own thing which is in your heart, and you're getting dried and dried. Immediately, if you want to work of God, the Lord, the first essential that you come and speak and come out and see how God work a miracle, my dear people. तर माझी इच्छा आहे माझ्या प्रिय तुमच्या स्वतःच्या सगळ्या गोष्टी असतील मनात ठेवून त्याच्यामुळे तुम्ही जे कोरडे होत आहात तर तसं न होता ज्या अति आवश्यक गोष्टी येऊन बोला आणि तुम्ही पुढे वाढत जा. Confess. कबूल करा. The first priority of our life as a आपल्या leader. जीवनातलं जसं लीडर या नात्याने आपल्या जीवनात सर्वात पहिलं प्राधान्य And never make a mistake again. आणि पुन्हा मग ती चूक करू नका. Amen. नाहीतर आपण तेच सारखं तेच हर्ट फिलिंग्स, त्याने असं बोला, त्याने तसं बोला, उसने ऐसा बताया, उसने वैसा बताया, है ना. थोड़ा किसी ने उठा दिया तो हम उसके बारे में बोलते, उसके बारे में. I tell you, it's all not. See, when I see that everybody should work for the kingdom of God, because it is not one man, it is a collective, it is the Spirit, the Holy Spirit fall upon 120 people. It's all together. It is not one man, my dear people. तर माझ्या प्रियानं जसं पवित्र आत्मा त्या ठिकाणी 120 लोकांवरती आला, एकावरती आला नाही तर फक्त असं नाही की त्यांनी त्याला उचललं ह्याला उचललं असं नाही तर आपल्याला सगळे सोबत पाहिजे, सर्व एकत्रित असले पाहिजे. वो मेरा देखना है, मैं वो सोच है मेरी. हालेलुया. हे असं माझा दृष्टिकोन हर आहे. एक की सोच ये है कि अगर हम हर एक को उठाकर अगर हम काम करते तो हर काम में हम प्रभु का गौरव करेंगे. हालेलुया. आणि माझ्या प्रियानं जसं माझा विचार आहे की जसं आपण एकमेकांना जर उचलून जर धरलं तर आपण देवाच्या गौरवासाठी अजून जास्त काम करू शकतो. हमारे जीवन में हम दूसरे के लिए एक उदाहरण रहना चाहिए. आपण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आपण एक उदाहरण म्हणून बनलो पाहिजे. हमारा जो प्रेयर है एक प्रभावशाली प्रेयर होना चाहिए. आपली जी प्रार्थना ती प्रभावशाली असली वो पाहिजे. कॉन्फिडेंट आगे के सामने में वो व्यक्ति में आना चाहिए. अरे बाप रे, ये हमारे लिए बहुत दिल से प्रार्थना करता है. आणि समोरच्या व्यक्तीमध्ये असा आत्मविश्वास यायला पाहिजे की अरे हे खरोखर माझ्यासाठी फार प्रार्थना करतात. Hallelujah. That is the life we need to live. असं जीवन आपल्याला जगायचं That आहे. is the first essential, my dear people. I will conclude. It is not finished. That first point. Or it's a very wonderful message, my dear people. It's a very important, for the Lord's work, my dear people. तर माझ्या प्रियानं हे फार आवश्यकतेची गोष्ट आहे जे आज मी तुम्हाला सांगितलं पण तरी संदेश पूर्ण नाही. मी फार हळूवार शिकवणं जेणेकरून तुम्हाला ते समजेल माझ्या And the प्रिया. first point is not completed. I'll come next week, my dear people. तर पहिला मुद्दाही पूर्ण संपलेला नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये So, Lord, सांगेल. just worship, my dear तर people. माझ्या प्रियानं आपण सर्व आराधना करूया. Right now, it's just time. Also, if you have anything, just go on your knee. Think that person, my dear people. If you want that boldness, the Spirit of God, the boldness will come. Go and rectify, my dear people. Say, please forgive me. See that, maintain also that distance, my dear. Many times we see a person is carried away in just like this, my dear people. Yes, what God's work is in our hand, we need to focus on that, not in any other things, my dear people. तर माझ्या प्रियानं आता देखील काही अशा गोष्टी असतील तर तुम्ही त्या व्यक्तीचे स्मरण करा आणि तुम्ही त्या व्यक्तीकडे वाटलं तर जा तुम्ही सामर्थ्य घ्या देवाकडून आणि जाऊन एकमेकांशी ते तुम्ही कबूल करा कारण की त्या गोष्टी घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. Hallelujah. Remove everything from your heart. तुमच्या हृदयातून सर्व गोष्टी काढा Say, Lord, here I am. आणि प्रभूला सांगा प्रभू मी इथे आहे. I confess my sins. मी माझ्या पापांची कबुली करते. I hid many things from
from the pastors. I did many things, oh Lord. आणि प्रभूला सांगा, प्रभू मी अनेक गोष्टी देवाच्या सेवकापासून पास्टरांपासून मी लपवलेल्या आहेत. But today, Lord, पण प्रभू आज give me that anointing. मला ते अभिषेक दे, Give me that anointing. मला तो अभिषेक दे. I want that anointing, Lord. मला प्रभू तो अभिषेक हवा आहे. Just worship my dear people. माझ्या प्रियानं आराधना करा. Are you broken? तुम्ही तुटलेले आहात काय? Worship God. परमेश्वराची आराधना Come to करा. God. देवाकडे या, He will make you. तो तुम्हाला बनवेल, He will make you. तो तुम्हाला बनवेल. Your legs is slipped. Don't worry. तुमचे Leg is slipped. तुमचे पाय घसरलेत का? Don't worry. काळजी करू नका. God will make you. देव strong. तुम्हाला बनवेल, खंबीर बनवेल. He will make you strong. तो तुम्हाला खंबीर बनवेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता परमेश्वर. Anointing is just flowing right now. आता अभिषेक वाहत आहे. You all should just hear this song and just worship or pray in the Spirit, my dear people. माझी इच्छा आहे, माझ्या प्रियानो, तुम्ही सर्वांनी हे गीत ऐकून तुम्ही प्रार्थना करावी, परमेश्वराकडे आरोळी करावी. ऐका किंवा अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. Just worship in the Spirit. आत्म्यातून त्याची आराधना And करा. say, Lord, I come before you, Lord. आणि प्रभूला सांगा, प्रभू मी तुझ्या समोर आलो आहे. You know my heart, Lord. तुला माझं हृदय माहितीये प्रभूजी. How much I am suffering in my life. माझ्या जीवनात मी किती दुःख सोसत आहे, How much hurted I am, मी Lord. किती दुखावलेलो आहे How much my प्रभूजी. mind is running here and there, oh Master. प्रभू माझं मन इकडे तिकडे How किती many धावत things I आहे. hide from many things, from things which is to be told, but I hide, oh Master. अशा अनेक गोष्टी प्रभू ज्या बोलल्या पाहिजे होत्या, मी ते न बोलता मी लपवले Many things I प्रभू. lie, oh Lord. अनेक गोष्टी मी खोटं बोललोय Many प्रभू. times we good also we lie, but that lie will make you 100 lie of your life, my dear people. That is the devil's work, my dear people. अनेक वेळ चांगल्यासाठी जरी खोटं बोललं असेल, पण माझ्या प्रियानं एक खोट्याने अनेक 100 खोटे तुम्हाला बोलवते, ते सैतानाकडून. बोललं तर थोडं हे वाईट होतं, पण चांगलं गोष्टी होतं. Hallelujah. Tell the truth. Truth will set you free. Hallelujah. तर माझ्या प्रियानं सत्य सांगा, सत्य तुम्हाला मोकळं करेल. आता एक खोटं लपवायला तुम्हाला झोप उडून जाणार. मी कसं काय खोटं बोललो, मी ते सेवक अशी कसं काय खोटं बोललो, मैंने झूठ बात किया प्रभु का सेवक से. मी देवाच्या सेवकाबरोबर कसं काय मी खोटं बोललो, उस व्यक्ति से मैंने झूठ कैसा बोला. मी त्या व्यक्तीसोबत कसं खोटं बोललो. एक झूठ से हम दूसरे झूठ के ऊपर स्टेप करते हैं. एका खोट्याद्वारे आपण दुसऱ्या खोट्यावरती पाऊल ठेवतो. दूसरे से तीसरे चौथा, ऐसा हमारा पाप का गड़ा बढ़ते जाता है. आणि मग आपण ते एक खोटं लपवण्यासाठी अनेक पावलं खोट्यांची उचलतो, आणि ज्याच्याने आपल्या पापाचा घोडा एक करतो. सच्चाई बोलने से बात थोड़ी कड़वी लगती है, सच्चाई रहती है, लेकिन उसमें प्रभु का अनुग्रह हम पे आता है. पण हालेलुया. एक खरं बोलल्याने माझ्या प्रियानो त्या ठिकाणी ते जरी कडू जरी असेल तरी ते सत्य बोलल्याने परमेश्वराची दया Oh, कृपा the घडते. anointing falls. तो अभिषेक येतो माझ्या प्रियानो. Oh, hallelujah. धन्यवाद. God is touching. आता प्रभू स्पर्श He's करतो. touching everyone right now. आता प्रत्येकाला स्पर्श Receive the करतो. anointing. आता अभिषेक The devil स्वीकारा. holding the people right now. I find that power devil leave the people in Jesus' name. जो सैतान लोकांना धरून ठेवतो त्याला मी धमकावतो प्रभू I येशूच्या destroy every नावात. work of the devil which is hindering their lives not to grow. Leave in Jesus' name. आणि जे काही सैतानाचे सर्व अडखळण त्यांना प्रभूमध्ये वाढू देतात, त्या प्रत्येक अडखळण मी येशूच्या Lord, they नावात all धमकावतो. want to become a leader, oh Master. प्रभू त्या प्रत्येकाला परिषद लीडर बनायचा आहे. Lord, what is essential? You teach them, oh पण Master. प्रभू आवश्यकता कशाची आहे बाबा, तू त्यांना ते शिकव. एकमेकाला क्षमा करायची आवश्यकता. It is very important, Lord. प्रभू एकमेकांना क्षमा करणं हे फार Forgiving one आवश्यक आहे. another, praying for one another. That is the first thing essential, the prevailing prayer we need to do. आणि माझ्या प्रभू परमेश्वर सर्वात महत्वाची म्हणजे त्या ठिकाणी त्यांना एकमेकांसाठी प्रार्थना करणं, प्रबळ अशी प्रार्थना करणं, क्षमा Teach us, करणं. Holy Spirit. पवित्र आत्मा तू त्या ठिकाणी Wherever you are. प्रत्येकाला तू स्पर्श कर. He's feeling you right now. तो मला आता भरत He's आहे, touching you right तो now. आता स्पर्श करत आहे. Oh, every lie spirit I rebuke in Jesus' name. सर्व खोटं बोलणार आपल्याला आता धमकावतो येशूच्या Every नावात. spirit of grudge, leave in Jesus' name. सर्व लपवणार आपल्याला निश्चित धमकावतो. Every spirit of grumbling, leave in Jesus' name. सर्व कुरकुर करणार आपल्याला मी धमकावतो येशूच्या नावात. Every spiritual hiding, leave in Jesus' name. सर्व लपवणार आपल्याला येशूच्या नावात धमकावतो. Every laziness spirit, leave in Jesus' name. सर्व आळशीपणाच्या आत्म्याला मी धमकावतो येशूच्याच नावात.
Lord, touch them right now. प्रभू त्यांना स्पर्श कर. Receive the anointing. आता अभिषेक स्वीकारा. Receive the touch. आता He's स्पर्श just filling स्वीकारा. you. The Holy Spirit is just filling you right now. आता पवित्र आत्मा तुम्हाला भरत आहे. Receive the anointing. आता अभिषेक Receive स्वीकारा. it right now. आता स्वीकारा. Receive, my dear people. स्वीकारा स्वीकारा Be माझे filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले Oh, the जा. heart of God has come upon you right now. आता देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. Receive the anointing. आता अभिषेक Receive the स्वीकारा. touch of स्वीकारा. God. देवाचं He's just स्पर्श filling you स्वीकारा. right now. The तुम्हाला आता anointing भरत is आहे. just flowing right आता now. अभिषेक वाहत Oh, आहे. something is happening in your life आता right काहीतरी now. तुमच्या जीवनात Oh, घडत receive the आहे. power of God right आता now. देवाचं सामर्थ्य Oh, स्वीकारा. thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Something येशू. is happening in your body right आता now. तुमच्या शरीरात काहीतरी घडत आहे. The power of God is filling you right now. तुम्हाला आता देवाचं सामर्थ्य भरताना जाणवत Oh, आहे. thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. 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 Jesus. धन्यवाद Oh, येशू. hallelujah. धन्यवाद Oh, you are set free right now. मी आता मोकळे You are झाले. set free. आता मोकळे Oh, झाले. thank you, Master. धन्यवाद प्रभू. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, Lord, I pray now. प्रभू मी आता Now प्रार्थना you heal करतो. them, Lord. त्याला तो आता आरोग्य दे. Heal them right now. आता आरोग्य दे. You said, Lord, if you ask forgiveness, I will heal them. You said, oh, Master. आणि प्रभू तू म्हणाला तर त्यांनी क्षमा मागितली तर मी त्यांना आरोग्याने भरेन. Touch them right now. प्रभू तू त्यांना आता स्पर्श Heal their कर. mind. त्यांच्या मनाला तू Heal their स्पर्श कर. heart. परत त्याच्या हृदयाला तू Heal बरं the कर. body, oh Master. त्याच्या शरीराला बरं Every कर. sickness in the body, I rebuke in Jesus' name. शरीरातल्या सर्व आजाराने मी येशूच्या नावात Leave धमकावतो. the body in Jesus' name. येशूच्या नावात शरीरातून Every निघून sick जा. body, I command you in the name of Jesus, leave and be healed in Jesus' name. सर्व आजारी शरीराला मी आता धमकावतो. प्रभू येशूच्या नावात निघून जा. Every situation, every heart which is troubled, let it trouble rolled away in Jesus' name. प्रत्येक परिस्थिती जे काही हृदयामध्ये जे काही असं काही दुखणं असेल ते सर्व आता निघून जाऊ दे येशूच्या Every नावात. financial problem, let it go in Jesus' name. सर्व आर्थिक त्रास निघून जाऊ दे प्रभू येशूच्याच नावात. Let everyone receive the blessings of financially in Jesus' name. सर्वांना आर्थिक आशीर्वाद येशूच्या नावामध्ये प्राप्त होऊ Every दे. curse of your life is broken right now in Jesus' name. आता तुमच्या जीवनातले सर्व श्राप आता मोडून Every जातात. body pain be healed in Jesus' सर्व name. शरीराच्या वेदना आता बरे होत आहेत. Every problem, every complications in the body which is burning or any sensation, I rebuke and be healed in Jesus' name. शरीरातल्या प्रत्येक वेदना जळजळ होणे प्रत्येक प्रकारचे त्रास सगळे निघून जाते. Receive the healing in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य The स्वीकारा. deliverance is coming upon you right आता now. ते सुटका तुम्हाला येत Receive the आहे. deliverance. सुटका स्वीकारा. Deliverance in Jesus' name. मोकळीकता सुटका From स्वीकारा. every bondage in Jesus' name. येशू प्रत्येक बंधनातून तुम्हाला आता मोकळं करत आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद पिता I cover परमेश्वर. them, everyone, in the blood of Jesus. प्रभू येशूच्या रक्ताखाली सर्वांना I थांब. pray, oh Father. आणि प्रभू मी With प्रार्थना all the करतो. heart, I pray. हृदयाच्या खोलीपासून प्रार्थना करतो. Let them apply the truth in their lives. प्रभू त्यांनी सत्य त्यांच्या जीवनामध्ये लागू. Walk in you, Lord. आणि प्रभू तुझ्यामध्ये चालू दे. The work may be completed, oh Lord. आणि प्रभू त्यांचं कार्य पूर्ण होऊ दे. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Blessing and anointing them, oh Lord. प्रभू धन्यवाद त्यांना आशीर्वादित केलं आणि त्यांना तो अभिषेक In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. आमेन. Praise the Lord. हालेलुया. I believe the God has spoken to you. I believe the God has, Holy Spirit has anointed you and He has blessed and healed you all. आणि मी विश्वास करतो माझ्या प्रियानं परमेश्वर तुम्हाला आज अभिषिक्त केलेला आहे. तुमच्याशी तो बोललेला आहे. तुम्हाला आरोग्याने भरले. तुम्हालाच मोकळं केलेलं आहे. Hallelujah. Praise the Lord. To all my Just make it beloved my brothers and people. sisters, Don't take it on very behalf lightly. of Christ's Prayer for Change All from now. Nation Ministry, See, I tell greet you will all see in the something matchless name of supernatural. Lord Jesus The God's Christ. grace I will believe be you upon all more are and more blessed as through you the walk, word of God. as you apply Amen. things in your life. तर And माझ्या I प्रियानं want जे to काय देवाचं encourage वचन you तुम्ही all. शिकलेलं आहात ऐकलेलं आहात If त्याच्यावरती anyone of you मनन करा. read त्याला by the सहज Holy देऊ Spirit, नका. आपल्या to bless जीवनात the आजपासून तुम्ही लागू Bible करायचं. says, Otherwise, it will happen. 6:38. A person who Give is and it will be given to you. person who is A good sleeping. There are measure, two types of pressed person who down, sleeps, my shaken people. together, A person and who running over sleeps, will be but poured person who into your really lap. sleeps, my people. Amen. तर नाहीतर माझ्यापर्यंत असं होणार की जसं झोपणारा दोन प्रकारची झोप असते. एक खरा खरा झोप आणि एक भोंग करून झोप. Amen. If you wake up that person who sleeps, he will not wake up. You can also जर pay through समजा एखादी using व्यक्ती the Google झोपली Pay आहे आणि number, तो त्याला that is आपण उठत नाही. 9850 Kitti halwa. 199. किती हलवा तो उठत नसेल. You can also pay using But one who is really online sleeping, पण जो transfer. खरोखर झोपलेला असेल Your Immediately bank will- details. तो लगेचच Account उठतो. holder name that is is should not do, my for people. all तर आपल्याला ते करायचं नाही म्हणजे. bank Here. name आपल्याला Central खरं Bank खरं of राहायचं. That's India. just to change. जर IFSC तुम्हाला देवाने code स्पर्श केलं तर बदला. IN Tyler, 028 what
प्रभु का वचन सुना, छोड़ दिया, कुछ होने वाला Account जीवन में नहीं। number is तुम वहीं के वहीं रहेंगे, तुम देखेंगे आपके जीवन में कर्स और 3657325578. कर्स ही रहेगा, क्योंकि You can हम also परमेश्वर transfer के your वचन के donation साथ खेलते to हैं। Faith अगर Ministries. वचन के साथ खेलते हैं Account holder तो name उसका is अनुग्रह हमारे Faith जीवन से Ministries. निकलता है, और Bank अनुग्रह जब name निकलता है HDFC. हमारे जीवन में यश तो कभी भी आएगा नहीं, हम हर HDFC बंधन में बनते जाएंगे। 0000. हालेलुया। तर म्हणून माझ्या प्रियानं जसं आता पास्टरांनी सांगितलं की जर आपण अशा प्रकारे देवाच्या वचनाबरोबर खेळत राहिलो, आपण ऐकलं आणि सोडून दिलं, तर आपल्याला ते देवाचा जे अनुग्रह आहे तो निघून जाईल आणि आपण बंधनांमध्ये अडकत आणि अडकत जातो. And also, सब शैतान के you can बंधन visit our website, आणि मग आपण सर्व सैतानच्या know बंधनात बांधले about the जाऊ. ministry, से निकलने पाए। हम आपण त्याचं बाहेर निघू शकणार नाही. www.cpfanm.com. काम है वो अंधेरे Thank में ही you. शैतान God करेगा, bless you all. उजाला में आने की कोशिश करो। हालेलुया। तर म्हणून अंधाराचं जे कार्य होते अंधारातच होत राहील, सैतान तेच करत राहणार, पण माझ्या देवाची प्रियानं स्तुती त्याच्यातून बाहेर माझ्या सर्व निघालं ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना रात में अगर क्राइस्ट सोने का प्रेयर्स समय फॉर है ऑल तो सो, नेशन्स और मिनिस्ट्रीच्या सवेरे दिन में उठ के मी काम आपल्या करने तो येशू काम करो। ख्रिस्ताच्या हालेलुया। जर रात्रीची ही वेळ झोपायची वेळ तर रात्री माझा झोपा आणि विश्वास सकाळी आहे माझ्या प्रियानं सर्व उठा आणि काम करायची देवाच्या होती त्यावेळेस ते शब्दाद्वारे तेच बोलेंगे मैं रात में जागेगा दिन में, पवित्र तो भी आत्म्याच्या गडबड है तुम्हारे जीवन में। मार्गदर्शनाप्रमाणे हालेलुया। जर तुम्ही म्हणता ना मी रात्रभर जागणार आणि सकाळी तुम्ही झोपणार तर तुमच्या जीवनात काहीतरी गोंधळ आहे. परमेश्वर का बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये द्या म्हणजे परमेश्वर तुम्हाला के लिए दिले हम कुछ जाईल, महत्व चांगले नहीं माप रखते। दडपलेले व म्हणून माझ्या हलवलेले प्रियाने याचा व अर्थ मग आपण शीतवर्णी परमेश्वरासाठी असे काही ते महत्व बाळगत तुमच्या अगर असतो. आप रात भर आमीन. प्रार्थना करते सर्व हैं आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध अलग आहे. बात है, तुम्ही लेकिन वो QR इंसान फिर भी कोड दिन भर स्कॅन में करून तुमचे वो दानार्पण अभिषेक लेकर अथवा जाता है। गूगल यीशु पे रात अथवा भर प्रार्थना किया, पेटीएमद्वारे दूसरे देऊ दिन शकता. सवेरे गूगल सवेरे पेचा वो नंबर लोगों के आहे बीच में था। 9 अगर वैसी बात है तो परमेश्वर कभी थकाएगा नहीं, वो आपको आगे बढ़ाते लेके जाएगा। आणि जर हालेलुया। समजा त्या व्यक्तीने त्या ठिकाणी रात्रभर जर प्रार्थना केली तर अजून चांगली गोष्ट आहे, आणि तरी तो दिवसा झोपणार नाही, कारण की अभिषेकाने भरून जाते, कारण येशू नेहमी रात्रभर प्रार्थना करायचा, दिवसा लोकांच्या गर्दीमध्ये असायचा. माझ्या प्रियाने. Praise the Lord. I believe you all are blessed, my dear people. विश्वास तुम्ही सर्वजण We आशीर्वादित all झालेले meet, आहात. my dear people, next Friday with more deep, we will understand what is the essential of the 557 Lord's work. तर माझ्या प्रियाला सर्वजण तुम्ही पुढच्या फेथ शुक्रवारी मिनिस्ट्रीच्या भेटूया की देवाच्या नावाची कार्यासाठी देणगी काय देऊ जास्त त्या ठिकाणी खाते आवश्यकता धारकाचे आहे. नाव आहे Privilege. फेथ प्रबळ मिनिस्ट्री. प्रार्थना. God bless you बँकेचे all. नाव देवा तुम्हाला सर्वांना HDFC. आशीर्वाद. IFSC कोड आहे HDFC 00000633. खाते क्रमांक आहे 50200002115478. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.